सन 1858 बोरघाट म्हणजेच आताचा खंडाळा घाट या कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणे 1858 ते 1863 या कालावधीमध्ये या बोरघाटात एक इतिहास घडवला गेला। परंतु आज देखील बऱ्याचशा लोकांना याविषयी माहिती नाहीये। याविषयी जाणून घेण्याआधी थोडे मागील कालखंडात जाऊयात। हिंदुस्थानात 1858 सालाच्या आसपास स्वातंत्र्य लढ्याने जोर धरला होता। स्वातंत्र्य लढ्याचे पडगम सर्वत्र वाजू लागले होते। ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या राणीकडे भारताची सूत्रे सोपवण्यात येत होती व त्याच्या काही वर्षाआधी म्हणजे साधारण 1825 साली जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमध्ये धावली होती व त्यानंतर केवळ 28 वर्षांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करण्यात आली व ही आगगाडी इसवी सन 1853 मध्ये आशियातील पहिली आगगाडी बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान धावली व आरंभ झाला हिंदुस्थानातील एका नवीन युगाचा। इंग्रज सरकारचा हिंदुस्थानात रेल्वे सुरू करण्यामागचा मूळ उद्देश होता व्यापार वाढवणे व त्यासाठी गरज होती मुंबई हे बंदर हिंदुस्थानातील इतर प्रदेशांशी जोडण्याची। यातूनच सुरुवात झाली हिंदुस्थानातील रेल्वेची। यात सगळ्यात मोठे आव्हान ठरणार होते ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील बोरघाटाचे। इसवी सन 1856 मध्ये मुंबई ते पुणे लोहमार्गाचे काम पहिल्यांदा सुरू करण्यात आले आणि 1858 मध्ये पुणे खंडाळा ही रेल्वे लाईन पूर्ण झाली। याच दरम्यान मुंबई ते पळसदरी हे काम देखील पूर्ण झाले होते आणि मग सुरू झाला खरा अवघड टप्पा, कारण लोहमार्ग टाकायचा होता बोरघाटामध्ये। हा असा बोरघाट जो अतिशय तीव्र चढण, जंगली श्वापदं, दाट जंगल, मोठमोठाले डोंगर तसेच हजारो फूट खोल दऱ्या असा एकूण भूभाग जेथे चालणे देखील कठीण होते तेथे लोहमार्ग टाकायचे अवघड काम हाती घेण्यात आले। 1858 साली येथे या परिस्थितीत सुरू झालेले लोहमार्गाचे काम व यात जवळपास साधारणपणे 45,000 मजूर तंत्रज्ञ संपूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या प्रदेशातून नेमले गेले। माल वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची संख्या जवळपास 10,000 होती। अतिशय दुर्गम प्रदेश, प्रचंड पाऊस, त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी, वाहून जाणारे भूभाग, उपासमार, रोगराई, पडणारे कष्ट, जंगली श्वापदं, कोसळणाऱ्या दरडींखाली चिरडले जाणे, असणाऱ्या दऱ्या भरावासोबत खोल दरांमध्ये पडून होणारे मृत्यू, तसेच वेळेवर पोहोचू न शकणारे धान्य, त्यामुळे होणारी उपासमार, आलेल्या साथी, रोगराई व त्यात पुरेसे वेळेवर न मिळू शकणारे वैद्यकीय सुविधा, या सर्व गोष्टींमुळे जवळपास तब्बल 10 ते 12,000 लोकांना या कामात आपला जीव गमवावा लागला होता। या सर्व गोष्टींमुळे हा लोहमार्ग पूर्ण होण्यास जवळपास 5 वर्षांचा कालावधी लागला। अवघे जेमतेम 15 ते 16 मैलांचं हे अंतर पण पूर्ण होण्यास लागला 5 वर्षांचा कालावधी। सन 1863 साली या बोरघाटामध्ये लोहमार्गाचे काम पूर्ण झाले, पण त्यासाठी फार मोठी मनुष्यहानीची किंमत मोजावी लागली। ही कहाणी ठरते दुर्दम्य इच्छाशक्ती, अफाट कष्ट, साहस व जिद्दीची। या बोरघाटामध्ये त्या काळी साधारणपणे 25 बोगदे व 23 पूल बांधण्यात आले होते व लोहमार्गाचे काम पूर्ण केले गेले। हा बोरघाट म्हणजे आताचा खंडाळा घाट। या घाटाची चढण तीव्रता एवढी आहे की आज देखील एवढे शक्तिशाली इंजिन व तंत्रज्ञान असून सुद्धा घाट चढून येण्यास 3 ते 4 इंजिन गाडीला जोडावे लागतात। या घाटामध्ये आजही हा लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे कर्मचारी दिवस रात्र या मार्गावर रोज लक्ष ठेवून असतात। निखळलेल्या दरडी बाजूला करणे, पडू शकणाऱ्या दरडी आधीच हटवणे, लोहमार्गावरील भरावांवर लक्ष ठेवणे, तसेच लोहमार्गाची दुरुस्ती, लोहमार्ग तपासणे यासाठी रेल्वे कर्मचारी रोज हा संपूर्ण घाट तपासत असतात व त्यामुळेच आपण या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून
खंडाळा घाटातील सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत सुरक्षितप्रमाणे प्रवास करत असतो. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्ही प्रवास केला होता पायी या खंडाळा घाटातून. आज देखील एकट्याने येथून पायी जाताना अंगावर काटा येतो. या सगळ्याची जाणीव प्रत्येकाने मनात ठेवायला हवी व येथून प्रवास करताना जरूर या सर्वांना, रेल्वे कर्मचाऱ्यांना व हा खंडाळा घाटातील लोहमार्ग पूर्ण करण्यासाठी ज्या 10 ते 12 हजार तंत्रज्ञानांना व मजुरांना आपला जीव गमवायला लागला, त्या सर्वांना धन्यवाद मनातून जरूर द्यावेत. कंटिन्युअस काम चालू असते. हे बघा, इथे हे जे काम करणारे आहेत त्या लोकांची साधनं ठेवलेली आहेत. इथे ही लोक दिवस रात्र राहतात व आपल्यासाठी ही गाडी किती चांगल्यापणे जाऊ शकेल याची तरतूद ही लोक करून ठेवतात. इथे बघा, त्यांचा संसार आहे. आपण इथे चांगले चांगले जगण्यात राहतो, तर ही लोक इथे साध्या ठिकाणी राहून आपल्याला आपला प्रवास कसा सुखकर होईल याची काळजी घेण्यासाठी अखंड वर्षभर पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात दिवस रात्र अशा ठिकाणी राहून आपली काळजी घेतात. आपल्याला या गोष्टींचा विसर पडतो, पण ही गोष्ट खरंच विचार करण्यालायक आहे. साधारणपणे 1929 साली पुणे मुंबई या लोहमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले व आज देखील या संपूर्ण लोहमार्गाचे, बोर घाटाचे म्हणजेच आताच्या खंडाळा घाटाचे सतत सुधारणा, देखभाल या सगळ्या गोष्टी अव्याहतपणे चालू असतात व यासाठीच सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार.